गोकुळ सोबत गोकुल। आता ही बैठक जी झाली ती मी प्रसार माध्यमांमध्ये बघितली। ती होती नगरच्या लोकसभेच्या मतदारसंघापूर्तीकरण विकेस पाटील साहेब मला तिथं दिसले। आता मला सांगा तिथं जर तसं झालं असेल तर मग बारामतीमध्ये काय झालं? बारामतीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते मंडळी होते, वास्तविक कुंदापूर दौंड इथं सुद्धा होते ना। आता अशी फेकाफेकी आणि कुणी केलं आणि कुणी नाही केलं अशा वास्तविक बातम्या आल्या तर महायुतीमध्ये विनाकारण बेबनाव होईल। सगळ्यांचं हे अपयश आहे। एक प्रकारचं कशा पद्धतीनं मतदान झालेलं आहे सगळ्यांनी माहिती घेतलेली आहे आणि सगळ्यांना कळालेलं आहे काय झालेलं आहे। तर आता न करता विधानसभेमध्ये सगळ्या महायुती एकसंघपणानं कसं सामोरं जाईल ही बघण्याची आता आवश्यक। पण एका बाजूला काही दिवसापूर्वी मोहन भागवत यांनी देखील अजित पवारांवरच आक्षेप घेतलेला होता, त्यानंतर आता कालच्या बैठकीत देखील काही खासदार मोहन भागवतांनी घेतला नव्हता। ऑर्गनायझर या मासिकामध्ये एक लेख लिहिलेला होता, त्यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। त्यावेळा भुजबळ साहेब म्हणाले होते उत्तर प्रदेशमध्ये एवढ्या जागा कमी आल्या तिथं अजित पवार गेले होते काय, त्यामुळे ती चर्चा थांबलेली होती। आणि एकंदरीत जे देशामध्ये मतदान झालेलं आहे हे मतदान कशा पद्धतीत झालं आहे याची माहिती त्यांनी त्याला आहे। भाजप पराभूत राष्ट्रवादी आमच्यासोबत ठीक आहे ना, आता जे काय ते माहिती नेते ठरवतील। आज देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत। भाजपनं राज्यातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीमध्ये तातडीनं बोलवलेलं आहे, राजीनामा देतील देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे चर्चा तशा काही माहिती आहे? मला नाही तसं वाटत, कारण भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस एक खंबीर नेते आहेत। त्यांच्याशिवाय मला वाटते मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्ष असणं हे मला वाटतं केवळ अशक्य आहे। मला वाटतं त्यातून ते मार्ग काय ते निघेल असं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारला तर बरं होईल। निवडणूक आहे ती जाहीर झालेली आहे, राष्ट्रवादीच्या पोटात किती जागा आहेत अजून काय आम्ही काही चर्चेला बसलो नाही, चर्चा झाली की सांगतो। मंत्रिमंडळावर समता परिषदेने दबाव टाकायला सुरुवात केली की तुम्ही वेगळी भूमिका घ्या। आता काय नेमकं वाटते भुजबळ वेगळी भूमिका घेतील? मी सांगितलेलं आहे भुजबळ साहेब नाराज नाहीत म्हणून अनेक वेळा सांगितलेलं आहे। समता परिषद आता हे करते दबाव टाक, ठीक आहे ना, परंतु ते अजिबात नाराज नाहीत। साहेब उज्ज्वल निकम यांना पुन्हा एकदा राज्य सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून नेमलेला आहे। विरोधकांकडून आरोप केलेला आहे, आता मग ते भाजपचे वकील म्हणायचे का? कारण अजूनही ते भाजपचे सदस्य। त्याची काही मला माहिती नाही, माहिती घेतल्यानंतर मी बोलेन।